नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दिव्य क्रांती अकॅडमीच्या नवीन सिरीजमध्ये 10 मिनिटात टॉपिक क्लिअर, जिथे आपण अवघड विषय सोपे करतो फक्त 10 मिनिटात. मित्रांनो, मला एक सांगा, जेव्हा बाजारात टोमॅटो 100 रुपये किलो होतात किंवा पेट्रोलचे भाव वाढतात, तेव्हा हे कंट्रोल कोण करतं? मोदी सरकार की RBI? बऱ्याचदा आपल्याला वाटतं की हे सगळं एकच आहे, पण इथेच आपली गल्लत होते. पेपरमध्ये प्रश्न येतो, महागाई कमी करण्यासाठी रेपो रेट कोण वाढवतं? आणि आपण कन्फ्यूज होतो, अर्थमंत्रालय लिहायचं की RBI? आजच्या व्हिडिओमध्ये आपण फिस्कल पॉलिसी आणि मॉनिटरी पॉलिसीमधला हाच घोळ कायमचा मिटवणार आहोत, आणि तेही एका जबरदस्त मेमरी हॅकसोबत. त्यामुळे वही पेन घेऊन बसा, कारण पुढच्या 10 मिनिटात तुमचे इकॉनॉमीचे 2 मार्क्स पक्के होणार आहेत. चला सुरू करूया. समजा आपली भारतीय अर्थव्यवस्था म्हणजेच इकॉनॉमी ही एक गाडी आहे. आता ही गाडी चालवायला 2 ड्रायव्हर आहेत. पण गंमत अशी आहे की एकाच्या हातात ॲक्सिलरेटर आहे आणि दुसऱ्याच्या हातात ब्रेक आणि स्टिअरिंग आहे. पहिला ड्रायव्हर आहे सरकार. सरकारच्या हातातील पॉलिसीला म्हणतात फिस्कल पॉलिसी. फिस्कल हा शब्द फिस्क म्हणजे बास्केट किंवा तिजोरीवरून आलाय. सोप्या भाषेत फिस्कल पॉलिसी म्हणजे सरकारचा खिसा. सरकार काय करतं? टॅक्स गोळा करतं आणि तो पैसा रस्ते, शाळा किंवा योजनांवर खर्च करतं. म्हणजेच जेव्हा टॅक्स आणि खर्चाचे निर्णय घेतले जातात तेव्हा ती फिस्कल पॉलिसी असते. आणि हे कोण ठरवतं? तर देशाचं अर्थमंत्रालय. दुसरा ड्रायव्हर आहे RBI. RBIच्या हातातील पॉलिसीला म्हणतात मॉनिटरी पॉलिसी. नावातच आहे, मॉनिटरी म्हणजे मनी, पैसा. RBIचा संबंध डायरेक्ट लोकांच्या खिशाशी नसून बाजारात फिरणाऱ्या पैशांच्या प्रवाहाशी असतो. RBI काय करतं? व्याजाचे दर कमी जास्त करून बाजारातील पैशांचा फ्लो कंट्रोल करतं. एक साधं उदाहरण घ्या. जर गाडी खूप फास्ट चालली म्हणजे महागाई वाढली, तर RBI ब्रेक दाबतं, व्याजाचे दर वाढवून. आणि जर गाडी स्लो झाली, मंदी आली, तर सरकार ॲक्सिलरेटर दाबतं, योजनांवर खर्च करून. मित्रांनो, इथेच थांबा. आता आपण जी ट्रिक बघणार आहोत ती बघितल्यावर तुम्ही झोपेतून उठून सुद्धा सांगाल की रेपो रेट कोण ठरवतं आणि बजेट कोण मांडतं. तुम्हाला वाटत असेल की हे लक्षात ठेवणं कठीण आहे, पण पुढचं ट्रिक शीट बघितल्यावर हा टॉपिक तुमचा फेवरेट होईल. तयार आहात? चला, आता हे प्रत्यक्षात कसं काम करतं ते बघूया. सिनॅरिओ 1, मंदी आली आहे. बाजारात लोकांकडे पैसे नाहीत, धंदा बसलाय. आता काय होणार? सरकार टॅक्स कमी करेल किंवा रस्ते पुलांची कामं काढेल, जेणेकरून लोकांना रोजगार मिळेल आणि त्यांच्या हातात पैसे येतील. आणि RBI बँकांचे व्याजदर कमी करेल, जेणेकरून लोकांनी स्वस्त लोन घ्यावं, घरं घ्यावीत, गाड्या घ्याव्यात आणि मार्केटमध्ये पैसा फिरावा. सिनारिओ 2, महागाई वाढली आहे. बाजारात खूप पैसा झालाय, म्हणून वस्तू महाग झाल्यात. RBI लगेच ॲक्शनमध्ये येईल. RBI व्याजदर वाढवेल, लोन महाग झालं की लोक कमी खर्च करतील आणि महागाई कमी होईल. आणि सरकार आपला खर्च कमी करेल किंवा टॅक्स वाढवेल, जेणेकरून लोकांच्या हातातला एक्स्ट्रा पैसा कमी होईल. आता वळूया आपल्या मेमरी हॅककडे. परीक्षेत कन्फ्युजन झालं तर हे सूत्र वापरा. टॅक्स अँड कॅश. 1. फिस्कल पॉलिसी म्हणजे टॅक्स अँड स्पेंड. ट्रिक: फिस्कलचा F आणि फायनान्स मिनिस्टरचा F. जिथे टॅक्स आणि खर्च येतो तिथे नेहमीच सरकार असतं. 2. मॉनिटरी पॉलिसी म्हणजे कॅश अँड क्रेडिट. ट्रिक: मॉनिटरीचा M म्हणजे मनी सप्लाय. जिथे व्याजाचे दर, रेपो रेट आणि बँकांचा पैसा येतो तिथे नेहमी RBI असते. थोडक्यात सांगायचं झालं तर बजेट, टॅक्स, योजना म्हणजे सरकार, आणि रेपो रेट, नोटा छापणे, बँका म्हणजे RBI. चला मित्रांनो, वेळ झाली आहे क्विक रिव्हिजनची. फक्त 60 सेकंदात पूर्ण रिव्हिजन. फिस्कल पॉलिसी कोण बनवतं? सरकार. मॉनिटरी पॉलिसी कोण बनवतं? RBI. साधने काय? फिस्कल, टॅक्स आणि सरकारी खर्च. मॉनिटरी, व्याजदर, CRR, SLR. उद्देश काय? फिस्कल देशाचा विकास आणि रोजगार. मॉनिटरी, महागाई नियंत्रण आणि स्थिरता. बस, एवढं लक्षात ठेवलं तर या टॉपिकवरचा कोणताही प्रश्न तुम्ही सहज सोडवू शकता. कसा वाटला हा 10 मिनिटांचा डोस? आता मला खात्री आहे की तुम्ही फिस्कल आणि मॉनिटरीमध्ये कधीच कन्फ्यूज होणार नाहीत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच अवघड टॉपिक सोपे करून हवे असतील, तर खाली कमेंटमध्ये नक्की सांगा की पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर बनवू. आपल्या दिव्य क्रांती अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही सिरीज तुमच्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत रहा, काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.